मम्मीने बर्थडेला गिफ्ट दिले डायरेक्ट 4 व्हीलर आणि भावाने खाऊन घेतला डायरेक्ट 3-4 बघून बर्थडेच्या दिवशी काय काय मस्त झाले ते बघण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि ब्लॉगर गावऱ्याला फॉलो करून टाका. तर झालं असं की सकाळी सकाळी पहिलं बजरंग बलीचं दर्शन करून आम्ही निघालो डायरेक्ट कॉलेजला, कारण त्या दिवशी तर काय आपलं कॉलेजचं काम झालं नव्हतं, त्यामुळे आज परत यावं लागलं होतं. आणि आल्या पहिलं आलो अकाउंटला, कारण इथंच तर पैसे भरायचे होते. आणि मग काय 10-15 मिनिटं वेटिंगला थांबल्यानंतर फायनली आज आपलं काम झालं. आणि मग कॉलेजला एका बारचा रामराम ठोकून आम्ही निघालो डायरेक्ट घरी, कारण घरी आल्यानंतर मला परत जायचं होतं संभाजीनगरला. संभाजीनगरचा जो ब्लॉग आहे तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. आणि मग काय संध्याकाळी घरी आल्यानंतर मम्मीने आज बर्थडे असल्यामुळे मस्त पैकी ओवळून बिवळून घेतलं. आणि मम्मीला म्हणलं मग आता बर्थडे गिफ्ट, तर मम्मीने तर डायरेक्ट 4 व्हीलरच देऊन टाकली. आणि मग तेवढ्यातच आपल्या भावांचा फोन आला आणि ते म्हणे बर्थडे सेलिब्रेशनला डायरेक्ट हॉटेलला जायचं. आणि ते पण कुठं डायरेक्ट शिवशाही, कारण इथली क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे डायरेक्ट खतरनाक विषय. आणि त्यात हॉटेल मालक पण आपल्या गावातले, त्यामुळे काही विषयच नाही. आणि मग काय मस्त पैकी केक वगैरे कापून 220च्या स्पीडनं डायरेक्ट सगळ्यांसोबत फोटो काढून घेतली. आणि शेवटी या भाऊने जे करायचं तेच केलं, अख्खं तोंड केक न भरून टाकली. मग बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर फायनली ऑर्डर देऊन आम्ही बसलो डायरेक्ट जेवायला. त्यात भाऊने डायरेक्ट काळ्या शेवग्याची ऑर्डर दिली, म्हणल्यावर काय भविष्यच खतरनाक होता. आमच्या सगळ्याचे तर डायरेक्ट 220च्या स्पीडनं जेवण करून झाले होते. पण या भाऊचं काय आवरायला तयार नव्हतं, डायरेक्ट रागामध्ये 3-4 अंड्या भातच खाऊन घेतला भाऊ. आणि फायनली 1 तास आम्ही सगळ्यांनी वाट बघितल्यानंतर भाऊचं जेवण झालं. आम्ही तर जातो भाऊला घेऊन घरी. तोपर्यंत मी असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गावऱ्याला फॉलो करून टाका. भेटू परत एकदा, तोपर्यंत राम कृष्ण हरी.